और सीधा तस्वीरें संजय राउत की प्रेस कॉन्फ्रेंस। एग्जीक्यूटिव में ज्वाइन किया था, अब उन्होंने पार्टी भी छोड़ दी। कितना बड़ा धक्का है? नहीं, धक्का नहीं। आदित्य ठाकरे करीबी माने जाते हैं। ये सबके करीबी थे। मैंने सिर्फ सत्यता कही है कि आपका जमीर मर गया है, इसलिए आपके सिर्फ आप जिंदा लाश बन गए। सर, दीपक केसरकरांनी असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला चुकीचे सल्लागार मिळालेले आहेत, त्याच्यामुळे आज अशी परिस्थिती आहे। म्हणून तुम्ही पळून गेलात। सर, उदय सामंत ने तो परसों एग्जीक्यूटिव में ज्वाइन किया था, अब उन्होंने पार्टी भी छोड़ दी। कितना बड़ा धक्का है? नहीं, धक्का नहीं। आदित्य ठाकरे करीबी माने जाते हैं। ये सबके करीबी थे। दीपक केसरकर हमारे करीबी है, उदय सामंत हमारे करीबी है, वहाँ बैठा हुआ हर व्यक्ति हमारा करीबी है। एकनाथ शिंदे हमारे सबसे ज़्यादा करीबी है। जहाँ हम लोग बैठे उस हमारे घर में 8 दिन में एक बार तो हम मिलते थे, चाय पीते थे, खाते थे, गपशप करते थे, सुख दुख बांटते थे। सभी करीबी है। एकनाथ शिंदे आज भी हमारे करीबी है। सर, त्यांनी एक पिटिशन दाखल केलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये, त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे त्यांनी दाखवलेले। त्यामध्ये एक तर आहे की आमचं जे निलंबन आहे ते रद्द करावं, त्याची ऑर्डर रद्द करावी। पहा, कायदेशीर लढाई आहे। लीगल फाईट अँड स्ट्रीट फाईट, रस्त्यावरची लढाई आणि कायद्याची लढाई, ही दोन्ही बाजूनी होत राहील। काल माननीय शरद पवारांनी सांगितलेलं आहे की तुमच्याकडे बहुमत आहे, तुमच्याकडे 50 आमदारांचं बळ आहे, थांबला कशाला? आपके पास 50 MLA की ताकत है, विधायकों की ताकत है, तो अब गुवाहाटी में क्यों बैठे हो? वहाँ तो महाप्रलय आया है, बाढ़ आया है, लाशें तैर रही है, 120 लोग वहाँ मर चुके हैं, आपके आसपास ही पूरा बाढ़ है, आप क्यों बैठे हो यहाँ? वहाँ आप आइए महाराष्ट्र में, 50 का आपके पास आंकड़ा है, तो आपको आने से किसने रोका है? आप या, तुम्ही इकडे आइए आप। एकीकडे तुम्ही म्हणता की एकनाथ शिंदेपासून सगळेच तुमच्या जवळचे, पण एकनाथ शिंदेसह 16 आमदारांनी आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना तुमच्या वक्तव्याने धोका येतोय। आणखीन काही धोका झाला तर शरद पवार, मुख्यमंत्री आदित्य ठाकरे जबाबदार राहतील, अशा प्रकारचं स्पष्टपणे त्यांनी तक्रार दाखल। फार हिमतीचे लोक आहेत ते, म्हणून तेवढी हिंमत दाखवून आधी सुरतला गेले, मग गुवाहाटीला गेले। सेंट्रल एजन्सीज त्यांना सुरक्षा देतात, भीती कसली आहे? महाराष्ट्राचे पोलीस तुमचं संरक्षण करायला समर्थ आहे। बघा, लोकांचा रोष, लोकांचा संताप याला तुम्ही रोखू शकत नाही कोणताही कायदा आणि कोणतेही पोलीस। त्याच्यामुळे तुम्हाला शेवटी भारतीय जनता पक्षाची गुलामी पत्करूनच सुरक्षा मिळवावी लागते। पण आमचं असं म्हणणं आहे याची गरज नाही, इतकं वणवण फिरायची गरज नाही। महाराष्ट्रात हे राज्य आपलं आहे, ही माणसं आपली आहे, इथे सुद्धा हवा, पाणी, डोंगर, नदी, हॉटेल सगळं काय आहे, कोंबडी आहे, सगळं आहे, हां, बकरा आहे। या इथे दाऊद इब्राहिम का नाम एक बार फिर से सामने आया। एकनाथ शिंदे कहा है कि ऐसे लोगों के साथ कैसे रिश्ता बना सकते हैं जिनके दाऊद के साथ रिश्ते हैं। आप ऐसे लोगों के साथ कैसे रिश्ते बना सकते हैं जिसके महबूबा मुफ्ती के साथ संबंध है, जो प्रो पाकिस्तान है। हाँ, आप ऐसे लोगों के साथ कैसे संबंध रख सकते हैं जो पुलवामा में 300 किलो RDX रखा, 40 जवानों की हत्या हुई, और आप RDX किसने रखा ये आपको पता नहीं है, ये सरकार को। ऐसे लोगों के साथ आप रिश्ता रखते हैं। दाऊद की बात बाद में करें। सर, जे उदय सामंत आपल्या बरोबर होते इतके दिवस, ते देखील काल गेलेले आहे। आपल्याला म्हणजे त्यांच्या घराच्या बाहेर सिक्युरिटी असून देखील ते निघून गेले आणि ठीक आहे, त्यांच्यावर बघा, प्रत्येकाची मर्जी, प्रत्येकाची इच्छा। जसं मगाशी म्हटलं की प्रत्येकाचा आत्मा जर मेला असेल, यांच्याकडून कशा निष्ठेच्या आम्ही अपेक्षा करायच्या? जर एकनाथ शिंद्यांसारखा माणूस ज्याने आयुष्य शिवसेनेमध्ये काढलं आमच्याबरोबर, त्यांना जावं असं वाटलं तर इतरांना कशा करता दोष द्यायचा? तर मला वाटतं की काही लोकांना जबरदस्तीनं जे डांबून ठेवलं ते परत येते। अजूनही आमची अपेक्षा आहे की ते परत येते, त्यांचा आत्मा जिवंत होईल आणि ते म्हणजे मगाशी म्हणालो की वापस एक बार जिंदा हो जाएंगे वो लोग। काही दिवसापूर्वी तुम्ही हे वक्तव्य केलं होतं की म्हणजे त्यांच्याबद्दलच की जे तुम्ही परत या, मुख्यमंत्र्यांशी बोला, तुमच्या काही अडचणी आहेत त्यांना मांडू, नंतर काही विचार वेगळा करायचा असेल तर तोही करता येईल, त्यावर तुम्ही आजही ठाम आहात? नक्कीच। शेवटी ते सगळे आमचे लोक आहेत, आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे। तो संजय राउत अभी फिलहाल कह रहे हैं कि सभी हमारे ही लोग हैं जो वहाँ पे गए हैं, बागी होए तो भी क्या वो हमारे ही है, सांभाळलेला है, सभी बाला साहब ठाकरे के शिवसैनिक ही है, परिस्थिती आपण जर पाहिली और बाला साहब ठाकरे ने ही उनको अभी तक संभाला है। ठाकरेंचा आजार पण असेल, या सगळ्याचा गैरफायदा घेऊन जर तुम्ही गेला असाल तर ते अमानुष आहे। महाराष्ट्राला
लेकिन पटना अगर में। आप वहाँ पे किसी आणि आपण चीज का जर गैरफायदा लोकांकडे लेके जा, गए हैं, जैसे उद्धव ठाकरे केंद्रीय बीमार सुरक्षा थे, यंत्रणाने सिचुएशन ईडी यहाँ पे आणि कोरोना CBI की थी, तो तुम्हाला ये मतं जो मिळवून है देणार. ये अच्छा नहीं है, ये बुरा है. मतं जनता देते, जे आज रस्त्यावर उतरले. आपको हो, वोट पण जो मिल महाविकास रहे हैं वो आघाडीमध्ये शिवसेना राहण्याचं और इच्छुक बाला नाही साहेब असं ठाकरे के त्यांचं नाम पे वारंवार मिल रहे हैं, म्हणणं आहे. तर त्या लेकिन अगर आप विचारावर पार्टी के जनता साथ जो है पक्षाचे वो गद्दारी मेहबूबा करते हैं तो राहू इसके शकते. बाद आपको लोग ही वोट नहीं सरकार देंगे. बनवू शकते. तर महाविकास आघाडीत तर या राज्यातल्या मातीतले पक्ष आहेत सगळे. आणि जर कोणी असं म्हणत असेल आम्ही हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व अगर सोडलं, भाजपा एक किसी गैर उदाहरण पार्टी के दाखवावं. साथ जिसके साथ उनकी आइडियोलॉजी भी मैच नहीं होती, उनके साथ अगर सत्ता बनाती है तो महाविकास आघाड़ी ने जो जितने भी पक्ष है वो महाराष्ट्र की मिट्टी से ही आए या हैं. विषयावरती आम्ही हिंदुत्वाशी प्रतारणा केली. किंबहुना आज काश्मीरमध्ये काय चाललंय? हमने किस बात पे हिंदुत्व के साथ जो है वो ते पंडित मारले जात आहे. हमने किस बात पे हिंदुत्व नहीं किया है, या कौन सी ऐसी बात है वो आप दिखाइए. जो बात कर रहे हैं हिंदुत्व की कि हम हिंदुत्व से दूर हो गए हैं, वो कौन सी ऐसी बात है हम हिंदुत्व से दूर हुए हैं. हे जरा समजून घ्या. दरवाजे उघडा. आप देखिए भाजपा का हिंदुत्व क्या है, जिस प्रकार से पाकिस्तान अटैक कर रहा है, चीन जो है वो जिस प्रकार से भारत में घुसपैठ कर रहा है, तो क्या ये हिंदुत्व है? क्या हिंदुत्व का रक्षण कर रहे हैं ये? उद्धव जी के साथ इस वक्त है, क्योंकि कहा जा रहा था मेंबर ऑफ पार्लियामेंट के साथ भी एकनाथ शिंदे का कैंप संपर्क साध रहा है. देखिए बहुत से मेंबर ऑफ पार्लियामेंट से वो लोग संपर्क कर रहे हैं सांसद. करने दीजिए, करने दीजिए. हमसे भी संपर्क है, हमसे भी संपर्क होता है, हमसे भी बातचीत होती है कि आप क्यों इतना करते हो पार्टी के, आपको क्या मिला? बोलो हमको सब कुछ मिला है, पार्टी ने हमको क्या नहीं दिया. आज जो संजय राउत यहाँ बैठा है वो शिवसेना की देन है, बाला साहेब ठाकरे की देन है. आप सब लोग शिवसेना की देन है. हम लोग मर जाएंगे लेकिन पार्टी नहीं छोड़ेंगे. अभी वो भाषा है हम मर जाएंगे हिंदुत्व के लिए. 50 साल में 40 साल में हिंदुत्व के लिए कौन मरा है उसको इतिहास गवाह है. छोड़ दीजिए आप. सर बंडखोर 3 जुलैला आहे आमचं हा? मुंबईत येणार असं माहिती कधी? मिळाली आहे. कधी? 3 जुलै तर मला माहित नाही त्यांची तिकीट काय आहेत, काय कुठे उतरणार आहे. येऊ द्या. आम्ही त्यांना थांबवलंय का? उलट त्यांनी महाराष्ट्रात यावं, मुंबईत यावं, इकडे येऊन मोकळा हवेत श्वास घ्यावा. आजूबाजूला जे काय घेराव पडलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या लोकांचा तो दूर करावा. आजच मी वृत्त वाचलं आहे की काल म्हणे अमित शहा यांनी बंडखोर आमदारांशी संवाद साधला आणि आमदारामध्ये नवचैतन्य उसळलं. फार इंटरेस्टिंग बातमी आहे. तर आणखी अशी पण बातमी आहे की बंडखोर आमदारांचं संयमाचं सूचक झालंय, अंतर्गत वादावादी सुरू झाली आहे. माझ्याकडे त्याविषयी माहीत नाही. मी आता काही वक्तव्य केलं तर परत संजय राऊत बोलतायत असं बोलते. पण गेलेली तसं संख्या शिंदे खूप गटात मोठी आहे, सुरू- जवळपास 50 आहे, पण कारवाई फक्त 16-17 लोकांवरच का? 52 गेले तरी हरकत नाही, पण जाणार नाही. हो, पण कारवाई फक्त 16 जणांवरच का? आता काही कायदेशीर प्रक्रिया असतात, त्यानुसार या गोष्टी करायच्या असतात. त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. आमचे कायदेशीर बाजू सांभाळणारे श्री अनिल देसाई, अनिल परब, अरविंद सावंत आहे. सर एक असा देखील प्रश्न आहे की शिंदे गटासमोर मनसेचा देखील पर्याय आहे आणि एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली अशी ते देखील MIM मध्ये सुद्धा जाऊ शकतात. त्यांना कुठेतरी विलीन व्हावं लागेल. ते समाजवादी पार्टीत जाऊ शकतात, बरं का? ते कम्युनिस्ट पार्टीत जाऊ शकतात. मला हे पर्याय तुम्ही सांगताय, हे माझ्या तोंडी घालू नका. पर्याय जर त्यांना आपल्या आमदारक्या वाचवायच्या असतील तर ते अशा पक्षात जाऊ शकतात. पण ज्या शिवसेनेनं त्यांना जन्म दिला, ज्या शिवसेनेनं त्यांचा पाळणा हलवला, ज्या शिवसेनेनं त्यांना सगळं काही दिलं आणि उभं केलं आयुष्यात, त्या शिवसेनेचा द्वेष करून ते अशा एखाद्या पक्षात द्यायचा विचार करत असतील तरी महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार. तुमच्या तोंडून भाजपचं नाव निघतं, तुमच्या तोंडून प्रहार बच्चू कडूंच्या माझं पक्षाचं नाव निघतं. निघालंय, माझ्याकडून नाही, कुठलं. म्हणजे की कोणत्या का पक्षात ते जाऊ अपमान शकतात? करके वो किसी पद में किसी पार्टी में जाना चाहते हैं तो वो उनका निर्णय जावं ना है. त्याने कुठल्याही पक्षात जावं. मनसेला जर मुख्यमंत्रीपद मिळणार असेल अशा पद्धतीनं तर ऐतिहासिक गोष्ट करेल. तुमचे भाऊ सुनील राऊत ये ऐतिहासिक चीज होगी कि अगर मनसे को मुख्यमंत्री पद मिलता है इन बागी विधायकों की वजह से, उनके लिए पर्याय जो है वो खुले हैं. माझ्याबरोबरच ते सगळं मोर्चा सांभाळतायत, ते सांभाळतायत मोर्चा. नाही, माहिती अशी समजली होती की सुनील राऊत तिथे जाऊ शकता अशी वावडी जरी असली तरी कदाचित त्यांना तिथे वेगळ्या कारणासाठी तुम्ही पाठवू शकतात.
ही म्हणजे की एक राऊत नीती म्हणून अशी एक वेगळी चर्चा कुछ ऐसा सुरू प्लॅन झाली. है? कळेल कळेल लवकरच काय होत आहे. कुछ ऐसा प्लान है? तर असे कोणी गेलेत का म्हणजे उदय सामंत गेले आपको जल्दी पता चल जाएगा सुनील राउत के बारे में जो गलत फहमियाँ फैलाई जा रही है, आपको जल्दी उसके बारे में समझा जाएगा, ऐसा संजय राउत कह रहे हैं। सुनील राउत जो है वो संजय राउत के छोटे भाई है और शिवसेना के मुंबई से विधायक है। काही कल्पना नाही मला खरोखर मी असे ट्विट वगैरे सर बघत पार्टी के लिए रिवाइवल कितना मुश्किल होगा, क्योंकि इतने बागी कैंप में लोग हैं, सालों साल इन्होंने ही तो शिवसेना को मजबूती दी है, आज ये अलग हो गए हैं। नहीं, जो सड़क पर उतरे हैं, जो बड़े बड़ी सभा आज हो रहे हैं हजारों की संख्या में, उसने पार्टी बड़ी है, हम लोगों ने नहीं की पार्टी। बाला साहब ठाकरे हमेशा कहते थे मैं क्या हूँ, ये सामने बैठे हजारों लाखों शिवसैनिक मेरे, उनकी वजह से पार्टी और उनकी वजह से मैं शिवसेना प्रमुख हूँ, उनकी वजह से आप सब लोग नेता है, सांसद और विधायक। ठीक है, चलिए धन्यवाद। तर दीपक केसरकर म्हणाले संख्याबळ असून सुद्धा आम्ही महाराष्ट्र औरंगाबादचं नाव बदलू शकले नाही, हे शिवसेना मान्य आहे. ठीक आहे, आता तुम्ही ज्यांच्या गराडात बसलेला आहात त्यांच्याकडनं काम करून घेऊ आम्ही. राऊत साहेब एक प्रश्न आहे. बोला. एकच शरद पवार यांनी दिल्लीत गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य केले. आता एवढं तर गोष्ट क्लिअर आहे की राष्ट्रपती राजवट लागणार नाही. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे, महाराष्ट्रामध्ये वोटिंग पर्सेंट मोठं आहे, म्हणजे सरकारच पुन्हा स्थापन होऊ शकतं एवढं निश्चित आहे. मग महाविकास आघाडी सरकारच कायम राहील का सत्तांतर होईल? तुमचा स्वतःचा अभ्यास काय म्हणतो, कारण तुम्ही एक पत्रकार सुद्धा आहात. मला असं वाटतं की अजून या गोष्टीवरती कोणी